नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार DG9। असं म्हणतात की यशाचे अनेक भागीदार असतात, पण अपयश हे एकाचच असतं। अपयशात कोणी भागीदार व्हायला तयार होत नाही आणि एकाच व्यक्तीच्या माथी अपयशाचं खापर हे फोडलं जातं आणि अशीच अवस्था इंडी आघाडीची झालीये। इंडी आघाडीत आता काही आलबेल नाही हे तर स्पष्ट झालंय आणि सगळ्यांचीच तोंड ही वेगवेगळ्या दिशेला आहे। लोकसभेला काही प्रमाणात इंडी आघाडी यशस्वी ठरली। त्यानंतर असं वाटलं होतं की विधानसभेला सुद्धा इंडी आघाडीचा प्रभाव जो आहे तो दिसून येईल, पण तसं काही झालं नाही। त्यानंतर इंडी आघाडी ही विखुरली। सगळ्या मित्र पक्षांनी याचं खापर काँग्रेसच्या माथी मारलं। खरं म्हणजे इंडी आघाडीतले सगळेच पक्ष हे स्वार्थी आहेत। म्हणजे आपल्या अंगाशी येतंय हे समजल्यावर सगळ्यांनी अंग काढून काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। यातून एक मात्र नक्की, भाजप नाही तर इंडी आघाडीतलेच मित्रपक्ष काँग्रेस मुक्त भारत करणार। काँग्रेसच्या नेतृत्वात इंडी आघाडी झाल्यामुळे आणि काँग्रेस मोठा भाऊ असल्याने सगळ्यांना हवे तसे हातपाय काही पसरता येत नव्हते। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेनंतर काँग्रेसला वाळीत टाकल्याचा प्रकार आता सुरू झालाय। दिल्ली विधानसभेत तर काँग्रेसला खातं सुद्धा उघडता न आल्याने आयतं कोलीतच मिळालंय। म्हणजे उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल सगळ्यांनीच इंडी आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राहण्याची अजिबात इच्छा नाही हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून दाखवून दिले। त्यामुळे इंडी आघाडी विसर्जित करण्याचे मनसुबे आता आखले जात आहेत। दिल्लीत आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्यावरून इंडी आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत असतानाच आता ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी दोन्ही पक्षांवर टीका केली। कपिल सिब्बल म्हणाले की इंडी आघाडीला एकत्र बसून त्यांच्या गोष्टी सोडवण्यासाठी बारकाईने काम करावं लागणार आहे। 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीचं उदाहरण देऊन त्यांनी असं म्हटलंय की जिथे काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे महागठबंधन बहुमतापर्यंत पोहोचू शकलं नाही। आरजेडीने त्यावेळेस असं म्हटलं होतं की ते काँग्रेसमुळे सत्तेत येऊ शकले नाही। आणि अलीकडे दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्यात भाजपने मोठा विजय मिळवला। यावर बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की भाजपचा फायदा असा आहे की ते एकाच कमांडखाली निवडणुका लढवतात, त्यामुळे त्यांना फायदा होतो। इंडी आघाडीत पाहिलं तर सगळे स्वतःला हायकमांड समजतात। म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी मोठा भाऊ आहे, मला सगळं कळतं, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे। त्यामुळे इथे काँग्रेस नाही तर सगळेच पक्ष अपयशी ठरले। दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर आप आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले। आता यानंतर अनेक पक्षांनी एकला चलो रेचा नारा दिलाय। महाराष्ट्रात तर पालिका निवडणुकांसाठी उभा ठाम पहिल्यापासूनच स्वतंत्र लढणार असं म्हणतायत। आता पश्चिम बंगालमध्ये 2026ला विधानसभा निवडणूक आहे। पश्चिम बंगालच्या 2026च्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। त्यांनी एकला चलो रेचा नारा देत स्पष्ट केलंय की तृणमूल काँग्रेस 2026च्या बंगाल विधानसभा निवडणुका एकट्यानेच लढवेल आणि हळूहळू सगळेच पक्ष इंडी आघाडीला ठेंगा दाखवतायत। ममता बॅनर्जी यांनी असं म्हटलंय की दिल्लीत काँग्रेसने आपला मदत केली नाही, हरियाणामध्ये आपने काँग्रेसला मदत केली नाही, म्हणूनच दोन्ही राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला। सर्वांनी एकत्र असलं पाहिजे, पण बंगालमध्ये काँग्रेसकडे काहीही नाही, त्यामुळे राज्यात काँग्रेस सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्यांनी तर डायरेक्ट हातच वरती करून टाकलेत। म्हणजे मी एकटीच लढेन, आम्ही एकटेच पुरेसे आहोत। एकूण जागांपैकी 2/3 पेक्षा जास्त जागा जिंकून पक्ष सलग चौथ्यांदा राज्यात सरकार स्थापन करेल असा दावा ममता दीदींनी व्यक्त केलाय। म्हणजे आता त्यांचा जो हा कॉन्फिडन्स आहे, अति आत्मविश्वास आहे, तो 2026ला कळेलच। आता जर पाहिलं तर इंडी आघाडीतले नेते काँग्रेसवर टीका करतायत। हे एक वेळ आपण मान्य करू, कारण शेवटी काही झालं तरी ते इतर पक्ष आहेत, त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे। पण काँग्रेसमध्येच एकी दिसत नाहीये। काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं। यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीवर बोलताना आचार्य कृष्णम यांनी म्हटलंय की राहुल गांधी हे काँग्रेसची सगळ्यात मोठी समस्या आहेत। जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत काँग्रेसचं काहीही होऊ शकत नाही।
काँग्रेसला परत आणता येणार नाही आणि राहुल गांधींना काँग्रेसमधून काढून टाकता येणार नाही. दोघंही एकमेकांना पूरक आहेत आणि राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेतृत्वामुळेच काँग्रेस उद्ध्वस्त होत चाललीये, अशी सरळ सरळ टीका आचार्य कृष्ण यांनी केली. राहुल गांधींसोबत असलेली सध्याची टीम ही नवशिक्यांची टीम आहे. सगळे नवीन आहेत. सनातनच्या विरोधकांची ही टीम आहे आणि जो कोणी सनातनला विरोध करेल तो भारतीय राजकारणात फार काळ राहू शकणार नाही. एका अर्थाने त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेवरच टीका केली आहे. आता संजय राऊत सुद्धा वारंवार टीका करतायत. आता त्यांनी एक नवीनच मुद्दा काढला. बटेंगे तो कटेंगे हा संदेश नरेंद्र मोदींनी फक्त देशाला नाही तर इंडिया आघाडीला पण दिलाय. म्हणजे अचानक मोदींच्या या संदेशाचं संजय राऊत यांना महत्त्व पटलेलं दिसतंय. आता संजय राऊत काय म्हणाले ऐकूया. नाही, बटेंगे तो कटेंगे फक्त मोदींचाच नारा नाहीये. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाड्यालाही दिलाय. आम्ही लोकसभेला एकत्र लढलो. अगदी आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. मग तो महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल आणि कर्नाटक असेल, केरळ असेल. पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकामध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही. खरं म्हणजे इंडिया आघाडीने जितका गाजावाजा केला तितकी ती पोकळ निघाली. म्हणजे त्या इंडिया आघाडीच्या बैठका असायच्या तेव्हा दिवस रात्र त्या न्यूज चॅनलवर याच बातम्या असायच्या की इंडिया आघाडीची आज दुसरी बैठक, आज तिसरी बैठक, यासाठी हे नेते निघाले, त्यासाठी ते नेते निघाले. सगळ्यांचा एकत्रित फोटो जो यायचा तो नंतर माध्यमांसमोर यायचा आणि मग सगळे त्या फोटोमध्ये हातात हात घेऊन दाखवायचे की आमच्या सगळ्यांची किती एकी आहे. म्हणजे ती सगळी नाटकं होती हे आता उघड झालंय. ते म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस. तसं लोकसभेपुरता यांचा उत्साह कसा बसा टिकला. तोही काही फार चांगला नव्हता. म्हणजे त्यामध्ये सुद्धा रुसवे फुगवे होते. पण हे सगळे आहेत ना सारख्याला वारखेत. एकत्र काम करत असताना कधी कधी 4 पावलं मागे यावी लागतात. पण इथे कोणालाच साधं 1 पाऊल सुद्धा मागे यायचं नाहीये. मी मोठा, माझं ऐकलं पाहिजे, मला अनुभव, हा या सगळ्यांचा ॲटिट्यूड. त्यामुळे इंडिया आघाडीचं अस्तित्व हे आता व्हेंटिलेटरवर आहे. विसर्जित झाली नाहीये, पण त्याची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे. बाकी हे सगळे प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांची तोंड विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे कधीही ही इंडिया आघाडी विसर्जित होऊ शकते अशीच अवस्था आहे. तुर्तास या भागात मी इथेच थांबते. पण पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.